बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। ठाकरे सरकारनं ठोकशाही करून घोटाळे उघड करणाऱ्यालाच रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। हसन मुश्रीफांनी 127 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग बद्दल हिशोब का दिला नाही असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केलाय। मुश्रीफ आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुक्या सहकारी साखर कारखाना याचा काय संबंध आहे असा सवालही सोमय्या यांनी केलेला आहे। मुश्रीफ परिवारानं अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। ब्रिक्स इंडिया या बेनामी कंपनीचे मालक हसन मुश्रीफांचे जावई असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान येत्या गुरुवारी पारनेर सहकारी कारखान्याला भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या अलिबागमधील कोरलाई गावातील जमिनीची येत्या सोमवारी पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार असल्याचं सोमय्या म्हणाले। मला आज हसन मुश्रीफ साहेबांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे। आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा। हसन मुश्रीफ आणि परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना मध्ये 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे। याच्यात पण तसाच पद्धतीने कलकत्ताच्या शेल कंपन्यांद्वारा ज्या कंपन्या स्ट्राईक ऑफ झाल्या आहेत म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाल्या आहेत त्याचे बोगस फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंट मध्ये मुश्रीफांचा एजंटनी कॅश टाकायची 2 लेयर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे असे 100 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि या गडहिंग्लज सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबईत ईडी कडे सुपूर्द करणार आहे। ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे कोणत्याही प्रकारात ट्रान्सपरंट बिडिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला। ब्रिक्स इंडिया लिमिटेडला साखर कारखाना चालवायचा कोणताही अनुभव नाही, परंतु हे ब्रिक्स इंडिया कंपनीला का कारखाना दिला गेला शरद पवारांना जास्त माहित आहे। कारण की मतीन हासिम मंगोली हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे। गमतीची गोष्ट अशी आहे या ब्रिक्स इंडियामध्ये 7185 शेअर एसयू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत। 998 मतीन हासिमचे आणि 998 गुलाम हुसेनचे। मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याची व्हिजिट करणार आहे। पारनेर साखर कारखान्यामध्ये पण असाच प्रकाराचा घोटाळा अपारदर्शक बिडिंग आहे। पुढच्या सोमवारी किती तारीख आहे बघ जरा 27 तारखेला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी उद्धव ठाकरेजी यांच्या नावाने अलिबाग कोरलेला 19 बंगल्याचा घोटाळा केलाय त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे। 30 तारखेला गुरुवार अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला जरंडेश्वर कारखाना त्याची पाहणी करायला जाणार आहे। तर मला सगळ्या ठिकाणी थांबवणार आहेत का? हसन मुश्रीफ मुळे किरीट सोमय्यांना अंबेमाईचं दर्शन करता आलं नाही। ठाकरे सरकारने एक नवीन इतिहासाची आज रचना केली। घोटाळे बाद जाता ऐवजी घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांनाच अटक केली।
तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्याचा हा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात. तर हसन मुश्रीफ आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे कराडहून रवाना झालेले आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. जवळपास 12 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या नाट्यानंतर कराडमधनं किरीट सोमय्या अखेर रवाना झालेले आहेत. काल रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसने निघालेले किरीट सोमय्या हे रात्री कराड स्टेशनवरती उतरले होते. त्यानंतर या सर्किट हाऊसवरती ते राहिले होते मुक्कामी आणि त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. त्यातला एक महत्वाचा आरोप म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की काल जो मला आदेश देण्यात आला त्यामध्ये मुंबई बाहेर पडण्याची बंदी आहे असं सांगण्यात आलं होतं. असा आदेशच नव्हता आणि हा फोर्जरी करून सरकारकडनं पोलिसांकडनं आदेश कसा दाखवला गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि यावरती कायदेशीर कारवाईची मागणी करत आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण हे सगळं होत असताना कराडमध्ये नेमके ते का उतरले, काय कारण होतं कराडमध्ये थांबण्याचं हे मात्र ते स्पष्ट करू शकलेले नाहीयेत. पोलिसांनी इथे व्यवस्था केली म्हणून मी इथनं बाहेर पडलो, रेल्वेतनं बाहेर पडलो आणि इथे आलो असं ते सांगताना दिसतात. पण कोल्हापूरमध्ये जाण्याचा जो त्यांचा अट्टाहास होता कालपासूनचा, जी कागदपत्र सबमिट करायची तसं त्यांचं म्हणणं होतं, त्या कागदपत्रांचं काय झालं, त्या तक्रारीचं काय झालं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांनी देणं टाळलेलं आहे, स्पष्टपणे देणं टाळलेलं आहे. इथून एका कॉन्व्हॉयमधून पोलिसांनी त्यांना रवाना केलेलं आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाड्यांची अरेंजमेंट करण्यात आलेली होती आणि यामधून त्यांना इथनं रवाना करण्यात आलेलं आहे. आता वाटेमध्ये काही ठिकाणी सत्कार सोहळे देखील पार पडणार असल्याचं कळतं आहे. भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा काही राजकीय नाट्य रस्त्यावरनं जाताना सुद्धा रंगताय का तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सचिन सावंतसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, कराड. तर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आणि त्यानंतर सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता हसन मुश्रीफही पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता मुश्रीफ पत्रकार परिषद घेणार आहेत. मुश्रीफ सोमय्यांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.